नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण कांद्याविषयी आजची अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर आपला हा जो कांदा आहे 28 ऑक्टोबर रोजी आपली लागवड झाली आहे आणि आज तुम्ही पाहू शकताय की 8च दिवसामध्ये आपल्याला आंबवणी द्यायची आहे. म्हणजे आता आपण आंबवणीचं पाणी देतोय 8च दिवसामध्ये. जमीन अतिशय भारी आहे, एकदम काळी जमीन आहे. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ही माहिती सांगणार आहे की नक्की आपण आंबवणी 8 दिवसावर आली आणि तुम्ही जर पाहू शकत असाल तर ही आतमधली जुनी रोपं आहेत, जुनी मुळं आहेत, जी काळी काळी दिसते तुम्हाला आणि जी व्हाईट दिसत आहेत. तर ती ही 8 दिवसामध्ये एवढी रोपं आली, मुळं आली कशी आणि आपण याच्यासाठी काय वापरलं, तर हीच माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता की रोप आपण थोडंसं जास्त दिवसाचं लावलेलं असताना सुद्धा आपण एकाच डोजमध्ये कशा पद्धतीनं याची रूट डेव्हलपमेंट केली आहे, तर याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि प्रमुख प्रश्न असा असतो की ज्यावेळेस आपण कांदा लागवड करतोय तर जमीन कशी असावी. जमीन तुमची पूर्ण ब्लॅक सॉईल असेल तरी चालते, पण जमिनीमध्ये पाण्याचा निचरा जो आहे 100% झाला पाहिजे. आपल्याकडे अशी जमीन आहे जिचा 100% निचरा होतो. आता आपण हा ओव्हरलोड वाफा भरलेला आहे, कारण आता 15 दिवस आपण याला पाणी देणार नाही आहोत, थोडासा ताणावर पडणार आहे त्याच्यामुळं. आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपण आपल्या जमिनीला पाणी देतो तर ती व्हर्टिकली म्हणजे खाली पाणी न जाता हे बाजूला जातं. हे एक चांगलं लक्षण असतं आपली जमीन अतिशय सुपीक आणि चांगली असल्याचा. त्यानंतर दुसरी गोष्ट, जमिनीचा पोत. जमिनीचा पोत जर चांगला असेल तर तुम्ही अतिशय कमी खतामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन काढू शकता. आणि या संबंधीच आपण यावर्षी 2023मध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शनसुद्धा करणार आहोत. आणि जी खतं अतिशय चांगली आहेत, रिझल्ट्स खूप चांगले आहेत, मी स्वतः वापरलेली आहेत, तीच खतं मी तुम्हाला यावर्षी सांगणार आहे. तर पुढचा मुद्दा, त्यानंतर कांदा लागवड केल्यानंतर सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती म्हणजे कांद्याची सड, म्हणजे मुळापासून जी पहिली सड सुरू होते ती. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या कांद्याला पांढरी मुळं खूप जास्त प्रमाणात तयार झाली पाहिजेत, सगळ्यात पहिली आंबवणीपर्यंत. आणि त्यानंतर मग आपण विशिष्ट तुम्ही बुरशीनाशक फवारता किंवा कीटकनाशक देता किंवा ट्रायकोडर्मा वगैरे ड्रिंचिंग करता. तर हा एक पुढचा भाग राहिला. तर या गोष्टीसुद्धा आपल्याला तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये काय केलं आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आंबवणीपर्यंत येण्यासाठीच रोप खूप लवकर उठलं आहे. जिसं की तुम्हाला दिसत असेल की जसं असं वाटतं की साधारणतः 15 ते 21 दिवसाचं हे रोप आहे. तर याच्यासाठी आपण एकच केलं की याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक ॲसिड म्हणजे आयुर पॉवर आपण वापरलं. तर हे आयुर पॉवरच खूप कॉमन आहे, जे तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगतो. कारण हे आयुर पॉवर एकच असं स्ट्रॉंग खत आहे की जे आपण आपल्या पिकाला देतो आणि त्याच्या व्यतिरिक्त दाणेदार खतांची गरज पडत नाही. आपला ऊससुद्धा त्यावरच आहे. तर आता या आयुर पॉवरमध्ये आहे ऑर्गॅनिक ॲसिड, प्रोटीन्स, त्यानंतर नायट्रोबेन्झिन पण आहे, सिविड एक्स्ट्रॅक्ट आहे आणि सिलिकॉन आहे. यामुळं काय होतं की पेशी विभाजन होतं, म्हणजेच पीक लवकर ग्रोथ धरतं. आणि पोटॅशियम ह्युमेट पण आपण या ठिकाणी 98%चं दिलेलं आहे, A1 ग्रेडचं, ज्याची सोल्युबिलिटी 98%. तर हे सुद्धा आपण त्याच्यासोबतच दिलेलं आहे. म्हणजे एक होतं की पांढरी मुळंसुद्धा लवकर फुटतात आणि परिणामी पांढऱ्या मुळातून जी न्यूट्रियंट्स आपल्या पिकाला पाहिजे असतात तीसुद्धा भेटतात. म्हणून कांदा असो किंवा कोणतंही पीक असो हे लवकर ग्रोथ पकडतं आणि त्याच्यासाठी आपण वापरतो आयुर पॉवर. तर आता हे एकच कॉम्बिनेशन पहिला डोस आपण दिलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय समोर की कशा पद्धतीनं तुम्हाला कांदा दिसतोय, अतिशय उठून आलेला आहे 8च दिवसात. तर हा डोस जर तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअपलाही मेसेज करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये आणि लिंक व्हिडिओमध्ये देत आहे. जर तुम्हाला औषधं पाहिजे असतील तर आपल्याकडे ती मिळतील. आणि लवकरच आपण कृषी सेवा केंद्रसुद्धा सुरू करत आहोत, फक्त ऑर्गॅनिक आणि गरजेनुसार रासायनिक. पण याच्यामध्ये असं नाही की तुम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, अजिबात नाही. जे फक्त चांगलं आहे पिकासाठी आणि जे वैयक्तिक आपण वापरत आहोत, ज्याचा रिझल्ट मी तुम्हाला माझ्या प्लॉटवर दाखवत आहे, तेच मी तुम्हाला देणार आहे. कारण मी सुद्धा शेतकरीच आहे आणि दुसरा शेतकरी माझ्यामुळं फसला पाहिजे हे मला नक्कीच वाटत नाही. तर त्याच्यासाठी युनिक प्रोडक्टच आपण घेऊन येणार आहोत मार्केटमध्ये, ते पण मार्केट प्राईसपेक्षा कमी रेंजमध्ये. त्यामुळं त्याचाही आपल्याला फायदा होणार आहे. आणि विशिष्ट प्रकारे तुम्हाला एक मदत पण मी त्या ठिकाणी करणार आहे की तिची काही फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. आणि
असं म्हणूया की तुम्ही कन्सल्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कमीत कमी खर्च करायचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपला साधारणतः फक्त खतावरच 8 ते 12,000 रुपयेपर्यंत खर्च होतो जर हवामानामध्ये बदल झाला. पण तिथंच आपण प्रयत्न करणार आहोत की तो खर्च 30% 40% पर्यंत कसा कमी करायचा आहे. तर त्याच्यासाठी व्हिडिओवर अपडेट राहा नेहमी. व्हिडिओ नवीन आता सुरू होतच आहेत आपल्या. तर या पहिल्या व्हिडिओसाठी जे वापरलं आहे ते पण तुम्ही नक्की वापरत जर तुमची कांदा लागवड अजून बाकी असेल. कोणताही सीझन असू द्या, पावसाळी असू द्या किंवा हिवाळी असू द्या किंवा उन्हाळी असू द्या. या तीनही सीझनमध्ये हा जो डोस मी तुम्हाला सांगितलेला आहे हा खूप मोठा रोल प्ले करतो. याच्यामुळं बऱ्याच वेळा आपला कांदा सडण्यापासून सुद्धा वाचतो. म्हणजे ज्यावेळेस मुळं डॅमेज होतात, मुळाला बुरशी लागते, तर अशा वेळेस आपलं पीक हळूहळू डॅमेज व्हायला सुरू होतं. पण तिथंच जर आपण साधारणतः महिन्याच्या किंवा 45 दिवसाच्या अंतरानं जर परत एकदा ह्युमिक जर दिलं तर मुळांची संख्या खूप जास्त वाढते. परिणामी आपल्या जमिनीमध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत हे पिकांपर्यंत पूर्ण अपटेक होतात. आणि तुम्ही झाडाची मूळ पाहिलीच आहेत की किती खोलपर्यंत गेल्यात फक्त 8 दिवसामध्ये. जवळजवळ 4 ते 5 इंच मूळ खोल गेलेलं आहे. म्हणजेच काय, तर आपल्या पिकाला पाहिजे ते न्यूट्रिएंट्स ते शोधणार आहे आणि ते अपटेक करणार आहे. एवढी जमीन फक्त आपली चांगली पाहिजे आणि त्याचनुसार मी तुम्हाला यावर्षी मार्गदर्शन सुद्धा करणार आहे. फक्त आपल्या जमिनीचा पोत चांगला असावा. ज्या शेतकऱ्यांचा जमिनीचा पोत चांगला नसेल त्यांनी कमेंट करून सांगा की हलक्या प्रतीची जमीन किंवा तुमची जमीन ज्या प्रकारची असेल त्या प्रकारच्या जमिनीसाठी नियोजन काय करावं, त्यासंबंधी सुद्धा सगळी माहिती मिळेल. तर मित्रांनो, नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कांदा शेतकरी असाल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.